महत्वपूर्ण ठरणार आहे. आता बघूया की सुरुवातीला कट ऑफ कधीपर्यंत लागेल. आता बघा पेपर होऊन जे आहेत ते जवळपास 20-25 दिवस झाले आहेत. आता या महिन्याच्या शेवटी निकाल लागेल का, किंवा मग अनेक लोकांकडनं अशी वार्ता होत आहे की या महिन्याच्या शेवटच्या वीकमध्ये निकाल जाहीर होईल. परंतु मागच्या 1-2 सेंटरमध्ये थोडेसे इश्यू झाल्यामुळे त्या प्रॉब्लेम्स जोपर्यंत सॉर्ट आउट होणार नाही तोपर्यंत हायकोर्टाकडून संपूर्ण महाराष्ट्रासाठी निकाल जाहीर होणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की आता जे जागा आहेत, म्हणजेच बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत निघालेल्या नागपूर खंडपीठ, औरंगाबाद खंडपीठ आणि बॉम्बे खंडपीठ अशा तीनही खंडपीठांसाठी जागा निघाल्या आहेत आणि जागा सुद्धा वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामुळं जागा वेगवेगळ्या असल्यामुळे फॉर्म सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये आलेला आहे. त्यामुळे तीनही खंडपीठाचे जे कट ऑफ आहेत ते वेगवेगळे लागणार आहेत. त्याच्यामुळे ज्या उमेदवारांनी नागपूर खंडपीठामध्ये फॉर्म भरला आहे तिथे जागा कमी असल्यामुळं आणि उमेदवारांचा रेशो पाहता फॉर्म जास्त आल्यामुळं नागपूर हायकोर्टाचा जो कट ऑफ आहे तो थोडासा जास्त लागण्याचे चान्सेस